आंतरराष्ट्रीय राजकारण कसं खेळलं जातं त्याचं एक उदाहरण बघा। आज 26 तारखेला मालदीवचा 60वा स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी। यासाठी नरेंद्र मोदी सध्या मालदीवच्या दौऱ्यावर आहेत। यूकेच्या दौऱ्यावरून ते सरळ मालदीवला गेलेले आहेत। मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइज्जू हे स्वतः नरेंद्र मोदींचं स्वागत करायला विमानतळावर उपस्थित राहिले होते। त्यानंतर नरेंद्र मोदींच्या बरोबर बरीचशी त्यांनी चर्चा देखील केली आणि त्यांना गेस्ट ऑफ ऑनर म्हणून त्यांनी आजच्या या कार्यक्रमासाठी बोलावले। पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, हेच मोहम्मद मोइज्जू 2 वर्षापूर्वी भारताचे आणि नरेंद्र मोदींचे कट्टर विरोधक होते। त्यांनी त्यांची निवडणूकच भारताला मालदीवमधून हाकलून काढण्याच्या मुद्द्यावर लढवली होती। त्यांच्या निवडणुकीची घोषणाच होती इंडिया आउट, म्हणजे भारतीयांनो इथून बाहेर निघा, भारताचं सैन्य मी मालदीवमधून हाकलून काढीन अशा घोषणा करून मोहम्मद मोइज्जू मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाले होते। नक्की काय काय घडलं होतं आणि आज नरेंद्र मोदींच्यासाठी पायगळ्या घालायची वेळ त्यांच्यावर का आलेली आहे हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। भारताच्या दक्षिणेला नकाशामध्ये या ठिकाणी इथं मालदीव नावाचं अगदी छोटंसं एक बेट आहे। एक बेट म्हणण्यापेक्षा 1200 छोट्याशा बेटांचा हा एक समूह आहे। हा असा देश आहे यातल्या फक्त 200च बेटावर मानव वस्ती आहे आणि यांची एकूण लोकसंख्या आहे 6 लाखापेक्षा कमी। पण तरी देखील कधी कधी या देशाला चीनच्या इशाऱ्यावर भारताला डोळे वटारून दाखवायची सवय मागच्या काही वर्षांपासून लागलेली आहे। 2023 मध्ये मालदीव मधल्या निवडणुका होत्या। त्या निवडणुकीच्या काळात मोहम्मद मोइज्जू जे आता मालदीवचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते म्हणाले होते की मी निवडून आल्यानंतर मालदीवमध्ये असणाऱ्या भारतीय सैन्याला तिथून हाकलून काढीन। खरं तर मालदीवमध्ये काही फार भारतीय सैन्य आहे असं नाही, फक्त 88 भारतीय सैनिक होते, ते देखील मालदीवला मदत करण्यासाठी तिथे होते। पण मालदीवमध्ये 1988 साली तिथल्या मिलिटरीनं जी सत्ता हस्तगत करायचा प्रयत्न केला होता त्यावेळी भारत सरकारनं मदत पाठवून तिथल्या सरकारची आबरू वाचवली होती। तेव्हापासून मालदीव आणि भारत यांच्यामध्ये अत्यंत चांगले संबंध आहेत। पण ते संबंध मोहम्मद मोइज्जू यांनी बिघडवले होते। त्यांनी चीन आणि पाकिस्तानच्या इशाऱ्यावर हे सगळं केलं होतं। त्यांची मैत्री त्यांना हवीशी वाटायला लागली होती। चीन सारखा मोठा मित्र मिळाल्यानंतर मालदीवला देखील भारताची आपल्याला आता गरज नाही असं वाटायला लागलं होतं। भारतानं मालदीवला काही वर्षांपूर्वी 1.4 बिलियन डॉलर्सची मदत केली होती। त्यावेळी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष होते सालेह। त्यांनी नरेंद्र मोदींना मालदीवचा सर्वोच्च नागरी सन्मान दिला होता। पण त्यानंतरच्या काळात 2 देशांमधले संबंध बिघडत गेले। मालशा शरीफ आणि इतर काही नव्या सरकारमधल्या मंत्र्यांनी नरेंद्र मोदींच्या बद्दल अत्यंत घाणेरड्या शब्दात त्यांच्यावर टीका केली होती। एक्स वरती या पोस्ट केल्या होत्या। त्यानंतर मात्र भारतानं मालदीवचा नाद सोडून दिला। अगदी भारताच्या पंतप्रधानांनी त्यांच्यावर उघडपणे काही टीका करावी इतका हा मोठा देश नाही, त्यामुळे स्वतंत्रपणे भारताच्या मदतीशिवाय हा जगू देखील शकणार नाही असा हा देश असताना देखील भारताविरुद्ध तो अशा पद्धतीने वागतो, ही गोष्ट नरेंद्र मोदींच्या लक्षात आली। त्यावेळी नरेंद्र मोदींनी फार काही केले नाही, ते फक्त लक्षद्वीपच्या किनाऱ्यावर गेले, तिथे त्यांनी काही फोटो काढले। त्यावरून संपूर्ण भारतातल्या लोकांना समजलं की आता काय करायचं आहे। लक्षद्वीप हे देखील मालदीवच्या थोडंसं वर पण भारताचं एक बेट आहे। 2023 मध्ये मालदीवमध्ये 2 लाख पर्यटक गेले होते। 2024 मध्ये हा आकडा 37,000वर आला। यावर्षी आतापर्यंत हा आकडा 20-25 हजाराच्या आसपास आहे। मालदीवमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या जवळजवळ 60-70% कमी झाली। मालदीवची संपूर्ण अर्थव्यवस्थाच पर्यटनावर जगते, ती अर्थव्यवस्थाच आता बसते की काय अशी परिस्थिती मालदीवमध्ये निर्माण झाली। त्यानंतर मग मालदीवला अक्कल आली आणि त्यांनी नरेंद्र मोदींना उलटसुलट बोलणाऱ्या नेत्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले। थोडं डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न केला, पण त्याचा जास्त काही उपयोग मालदीवला झाला नाही, कारण बस आता निघून गेली होती। चीनकडून मालदीवनं थोडंफार कर्ज उचललं, पण चीनचा कर्जाचा बोजा आणि कर्जाचं व्याज हे मालदीवला भरणं जवळजवळ अशक्य होऊन सध्या बसले। मालदीव सारख्या किंवा आफ्रिकेतल्या अनेक छोट्या मोठ्या देशांना, जसं की आता चर्चेत असलेल्या बुर्किना फासो सारख्या देशाला चीनची मदत खूप अट्रॅक्टिव्ह वाटते। चीन झटपट मदत करतो आणि मदतीला उभा राहतो वगैरे वगैरे, पण चीन संपूर्ण देशाचा ताबा घ्यायचा प्रयत्न करतो आणि आपल्याला व्याजात फसवतो। ही गोष्ट या देशांना लवकर समजत नाही। पण अखेर या मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना अक्कल आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी विनंती केली की त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून 60व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मालदीवमध्ये उपस्थित राहावं। अशी अक्कल मालदीवला येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पुढच्या वर्षी 2026 साली $600 मिलियन एवढं कर्ज चीनचं मालदीवला फेडावं लागणार आहे। याशिवाय भारताचं जे कर्ज फेडायचं आहे ते देखील आहेच।
इस्लामिक बँकेकडून त्यांनी काही बॉन्ड्स विकून काही पैसे उचलायचा प्रयत्न केला, पण त्यातून देखील हे कर्ज फेडणार नाही. त्यामुळे आता मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचं असं म्हणणं आहे की भारत आणि मालदीवमध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट व्हावं, जसं भारत आणि UK या 2 देशांच्या मध्ये झालंय, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार होईल, जास्तीत जास्त वस्तूंच्या वरती कर असणार नाही किंवा कमी कर असेल, त्यामुळे व्यापारात वृद्धी होईल आणि मालदीवला थोडेफार पैसे मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताचे लोक मालदीवमध्ये पर्यटनासाठी जातील आणि पैसे खर्च करतील. मालदीवची अडचण मालदीव भलेही स्पष्टपणे सांगत नसला तरी त्यांना देखील हे लक्षात आले की मागच्या वर्षात भारत सरकारने मालदीवला जी मदत केली जात होती ती मदत 22% कमी केलेली आहे. त्या उलट नेपाळ, भूटान सारख्या शेजारच्या देशांना केली जाणारी मदत वाढवलेली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये मालदीवचेच राष्ट्राध्यक्ष भारतात आले होते. भारतात आल्यानंतर त्यांना काहीतरी मदत करायची म्हणून भारत सरकारने मग $400 मिलियन मदत त्यावेळी केली होती. हे सगळा वाद झालेला असताना देखील भारत नेहमी असाच मालदीवच्या मदतीला उभा राहिलेला आहे. आज देखील भारताचे पंतप्रधान मालदीवच्या दौऱ्यावर गेल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4,850 कोटी रुपयांचं कर्ज मालदीवला द्यायचं ठरवलेलं आहे. या कर्जातून मोठ्या प्रमाणावर जुनं कर्ज फेडण्यासाठी मालदीवला हे वापरावं लागणार आहे, पण इतर काही विकास कामांसाठी आणि इतर गोष्टींसाठी देखील मालदीवला याची मदत होणार आहे. ही गोष्ट मालदीव शासनाच्या आत्ता लक्षात आलेली आहे. त्यामुळे एकेकाळी मालदीवमधून भारताला बाहेर काढण्याची स्वप्न बघणारे आणि नरेंद्र मोदींना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारे हे मालदीवच्या सरकारमधले लोक आता मात्र अगदी गुडघ्यावर बसून नरेंद्र मोदींना सलाम करत आहेत. कारण मागच्या अनेक वर्षांपासून भारत हा मालदीवचा अत्यंत महत्त्वाचा सहकारी असलेला देश आहे. पण या सगळ्या डीलमध्ये सगळं काही मालदीवलाच मिळतंय असं नाही. भारताला मालदीव खूप महत्त्वाचा आहे, त्याची देखील एक दुसरी बाजू आहे. कारण मालदीव हा भारताच्या अगदी दक्षिणेला आणि जवळ असणारा देश आहे. मालदीवचा ताबा एखाद्या भारतविरोधी देशाला मिळाला तर त्याचा फटका भारताला बसू शकतो. चीन मागच्या अनेक वर्षांपासून मालदीवमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय, पण चीन यामध्ये यशस्वी झालेला नाही, कारण भारतानं मालदीवला नेहमी मदत केलेली आहे. मालदीवचा ताबा चीन सारख्या राष्ट्राला जर मिळाला तर चीन हिंदी महासागरावर मोठ्या प्रमाणावर कंट्रोल ठेवू शकतो आणि दक्षिण भारतावर देखील कंट्रोल ठेवू शकतो. चीनच्या माऱ्याच्या टप्प्यात दक्षिण भारतातली सगळी महत्त्वाची शहरं येतील. हा देखील भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. हे सगळं असलं तरी अखेर मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना उपरती झाल्यामुळं भारत आणि मालदीव यांच्यातले संबंध सुधारण्याच्या मार्गावर आहेत. आणि भारताला ज्या पद्धतीनं मागच्या काही वर्षांपासून चीन घेरण्याचा प्रयत्न करत होता त्यामध्ये चीन अयशस्वी होतोय असं दिसतंय. कारण चीन सध्या बांगलादेश चीनच्या बाजूने असला, श्रीलंका असला तरी मालदीवसारखा देश त्यांच्या बाजूने नाही. अगदीच नेपाळ, भूटान हे देश देखील चीनच्या संपूर्णपणे कवेत गेलेले नाहीत. इतर अनेक देश आहेत ज्यांचे आणि भारताचे अतिशय चांगले व्यवस्थित संबंध आहेत. येणाऱ्या काळात जर बांगलादेशमध्ये शेख हसीनांना इन्स्टॉल करता आलं, परत त्यांना तिथं वसवता आलं तर ती देखील भारताच्या दृष्टीनं फार मोठी अचिव्हमेंट असेल, जी होण्याची शक्यता जरूर आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये ऐकायला आवडेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद.